हे पा, आता मी तुम्हाला सांगून ठेवतो, मला एकत्र राहायचं नाही म्हणजे नाही राहायचं आहे. कारण की काहून नवऱ्याचे फोटो ह्या भरवून राहिल्या आणि तसे तसे माझ्यासोबत हे पोरं बोलून राहिले, मला बोलून राहिलं. ह्या अभि माझ्यासोबत बोलला तेव्हापासून माझ्या डोक्यात गेली ही गोष्ट. मला अलग राहायचं आहे म्हणजे राहायचं आहे. कुठेही तुम्ही तुमचं पहा दोघं जण, एवढं माय सांगणं आहे. की आम्ही तुझे ऐकून राहिलो म्हणून तू काही बोलशील का? काही बोलून राहिली का? आम्ही कधी बोललो तुला? कधी बोललो? आता दादा एखाद्या साध्यानं बोलला म्हणून माफी मागून राहिला ना, त्या कालच मागितली ना त्यानं माफी. तू अधिकही त्याला हेच करून राहिली, बोलून राहिली. घेणं जरा असं सांभाळून घेणं, करणं बंद तू आलं तोंड. तू लय मोठा हुशार झाला, आता माझ्या तोंडन मोंड काढून राहिला तू. आता आता त्या भाऊ बोलला तेव्हा नाही बोलला तू. आता मी बोलून राहील, तुला थे भलं दिसून राहिलं. अलग तुमच्या दोघाला निघा म्हटलं तर आता जीवार आलं काय? ओ बिचारे, एवढा वाद टोकाले नेऊ नको, नाही तर हात जोडतो मी तुझ्याले. शांती बस ना उगी. हात जोडा लागते त्याचे. अलग निघायची नाटकं कायले मग तोंडानं म्हणू द्यायचं. निघ ना म्हणा, अलग निघा, अलग म्हणा. आई मी फक्त थोडस बोललो म्हटलं. तू एवढी बोलून राहिली. अलग निघासाठी नाटक आहे, असा हाय तसा हाय करून राहिली. तुझ्या मला नवल वाटून राहिलं कशा बोलते. आतापर्यंत तुम्ही बोला नाही ना, याचा फायदा घेऊन राहिला त्या. काही नाही, त्याचं म्हणणं आहे का आता अलग निघा, अलग निघा अशा करून राहिल्या त्या. पाहून आता 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 तुमचे डोळे उघडले ना. आतापर्यंत तुमचे डोळे झाकले होते ना, आता घ्या उघडा डोळे चांगले. आता तुमची माय काय काय रंग दाखवते तर. जराशी तोंडाच्या आवडीनं बोल. आता मायगी नको काढू. मा पोरालचा माय भांडण झालं म्हणून काय तू फायदा नको घेऊ. एवढी बोलू नको. इथे काही फायदा गीता घेऊन नाही राहिली. तूच खरं आता नाटक वाढून राहिली. मी काय बोललो होतो तुला? आई काय बोललो होतो मी? उलीचं बोललो आणि तुला एवढं लागलं का? एवढी बोलली तू, एवढी मला बोलली, एवढी म्हणून राहिली का अलग निघ? मी म्हटलं का अलग निघतो म्हणून? तूच तर अलग निघाचं नाटक करून राहिली. नाही ना, कसा बोलून राहिला. दात मनगटा खाऊन पाय ना तो. कशी त्याला बायकोची लागली. माईची पाय ना, उलीशी नाही राहिली ना. तुम्ही पाय ना, पोराकडून भाग घेता. पाय ना, हा पाय ना कसा बदलला आता बायकोच्या इकडून झाला ना. झालं बायको बिकोच्या कडून. तूच तर मला बोलून राहिली. काही ऐकून घेणार आहे काही? एवढं का मला डोकं नाही का, अक्कल नाही का? काय समजून नाही राहिलं? असं समजून राहिली का तू? तूच मला बोलून राहिली. तिचा काही विषयच नव्हता, मायान तुझ्याच विषय होता. तू बोलली म्हणून मी रगून राहिलो आणि आता तू तिच्यावर हे घेऊन राहिली ना, बदनाम करतो माया बायकोले. तेव्हा पाहिलं का बायकोच्या मनानं ऐकते, बायकोच्या मनानं ऐकते, अशा करते. जेव्हा कधी काही झालं का मावरच आणून पाडते. जेही भांडण असलं तेव्हा माया घेणं नसते, देणं नसते. आता माय घेणं नव्हतं, देणं नाही. नुसतं बायकोच्या मनानं ऐकते. बायकोच्या मनानं काय लावलं येईना काय माहित. तुम्ही आजच बोला काय आहे तर. मला नेहमी बोललेलं चालत नाही. तुमची माय तुम्हाला किती काही बोलली तर चालत, पण मला बोलली पाहिजे नाही. म्या काही न केल्यावर ते मला केलं कहून म्हणते असं. यायच्या आपण डोक्यावर बसलो म्हणून ह्या भांडणाचं काही ना काही कोण घेऊन राहिल्या. काहीच नाही, त्याला आपल्याला अलगच काढायचं आहे. किती दिवसात चांगली राहून राहिली, एका शब्दानं बोलत नाही म्हटलं याच्यासोबत. ह्या भांडणावर उठते म्हणून सगळं जे म्हणते ते ठायते. आणि यायच्यासारखं हेही नाहीये दृष्टिकोन. ह्याच वेगवेगळं काढत राहते. एवढ्यात तर नुसतं भांडणाचं सांगत आहे ना. भांडणाचं कोणताही कोंब काढते आणि भांडण झालं पाहिजे म्हणून करते. काय माहित अशा बस म्हटलं ना उगी. तुला सांगून राहिलं, समजून नाही राहिलं काय? कायले वाद टोकाले नेऊन राहिली. पाया लागतो ना तुया. हो, आता तू घे ना भाग. घे ना, तुझी बायको आहे त्याच्यात सामील, तू आहे ना, म्हणून आता तुला त्याची लागून राहिली ना. हे असं होय. आता तुम्ही झाले ना एक दोघं भाऊ. अशा उलट्या दिमागासारखी कायले बोलून राहिली? मी कायसाठी बोललो का भांडण वाढलं पाहिजे नाही? तुझं म्हणणं आहे का भांडण वाढू देऊ असं म्हणणं असेल तर सांग. मी बोलत नाही. चिकटपट्टी लावून घेतो मातोंडाले. तुम्ही काय बोलून राहिले? चुप राहा ना तुम्ही. बोलते ना, किती उतरून ठेवते तर उतरू दे ना. मायची उतरून ठेवते ना तो. ठेवू दे ना त्याईले. मी सांगतो ना लोकायले का माझ्या पोरायसारखे पोरं नाही येईना तर मा पाना उतारा करायला लावला. उतरून ठेवून राहिले तुम्हीच तर ठाई बोलता. पोरं एक शब्द बोलत नाही तर तुम्ही डोक्यावर नाचून राहिले. काहीच्या काही बोलत राहते एनी टाइम. आणि बाबाही काही म्हणत नाही म्हणून तुम्ही तुमची चालती आहे म्हणून तुम्ही बोलताना सगळ्याला बोलून राहिले ना. चालले जा असे करा म्हणजे काय त्याले काही आहेच नाही का संसार गिंसार? असे कसे चालले जाईल? डोक्यावर नाचतो तुम्हीच तर डोक्यावर नाचून राहिल्या मायावाल्या. आम्ही तुमच्याच मतानं ऐकून राहिलो म्हटलं. एकच शब्द आम्ही तुमच्या म्हणण्याच्या बाहेर जात नाही म्हटलं. कुठं बाहेर जाऊ नको म्हटलं आणि बाहेरही जात नाही म्हटलं. आता झाल्या वाटते एक. आता झाल्या दोघीच्या दोघी एक. म्या कधी तुम्हाला एवढवलं बाहेर कधी जाऊ नाही दिलं. मला हे एवढं सांगा तुम्हाला हर एक स्वातंत्र्य दिलं म्या म्हटलं. मायना बदनाम करून राहिला म्हणजे का नवऱ्याच्या डोळ्यात तुम्ही असं भरवून राहिल्या काय का? आम्हाला हे बुडगी बाहेर जाऊ देत नाही बा, आम्हाला बसू देत नाही, चार बायात बसू देत नाही. हे सांगायचा प्रयत्न काय? ह्या भांडणात फायदा घेऊन राहिला का तुम्ही? तसं म्हटलं का आई?
तसं म्हटलं का तुम्ही असे दुसरे बोलते तर्क काढता यानं जास्त भांडण वाढून राहिलं घरात. काय झालं तुम्ही ते सांगा ना, तुमचं काय होय. मी त्या दिवशी तुम्हाला दपटलं म्हटलं तरी तुम्ही आज विषय काढला. तुम्ही दादासोबत प्रेमानं बोलल्याचा विषय संपला, त्याने माफी मागितली होती आणि तुम्ही आई असा वाढवून राहिले विषय. हो हो हो, मोठी मोठी हुशार झाली. कायचा मी विषय वाढून राहिली. विषय वाढून राहिली काय? माय पोरायले मनाचे मला उजागिरी राहिली का? आता तुमच्या मनाचे झाले ना ते, म्हणून तुम्हाला असं वाटतं का आमच्याच मतानं ऐकले पाहिजे. बा तुम्ही आई एक गोष्ट खोरी बोला. आता कोण म्हटलं होतं? आता भांडण सुरू झालं तेव्हापासून कोण म्हटलं खोल्या पा हे आम्हाला म्हणा. आता आमचं जर चुकलं असेल तर 2 थापडा मारा आम्हाला. तुम्ही पहिले कोण म्हटलं खोल्या पा म्हणून आम्हाला? मॅच म्हटलं काय म्हणतो तू? म्हणणार नाही तर काय? तुम्ही म्हणजे काहीच दबून नाही राहिले, काही नाही, आणि उलट मलेच बोलून राहिले. हाई मले बोलते, श्यामही आता काही दिवसानं मले बोलन, हे कोमल हे बोलन, तू तर बोलतं. नाही निघत लोक काय करता तुम्ही? तुमचं म्हणणं आहे काय अलग निघा म्हणून? नाही निघत लोक काय करता तुम्ही? जर नाही निघत आम्ही नाही जात आम्ही घरातून. कशा निघत नाही? निघाच लागन म्हटलं तुम्हाला. आम्हाला लग्न जुळवायच्या वेळेस तुमच्या घरची इस्टेट पाहून दिलं होतं ना. काका अलग निघताना तुम्ही घर द्यान दार द्यान म्हणून दिलं होतं ना आमच्या बाप्पानं. कोमलच्या बाबांना दिलं तर तसंच दिलं, नाही बाबांना दिलं तसंच दिलं. नाही निघत. पहिले आमचं आम्हाला घर द्या बांधून आणि आम्हाला आमची हे द्या शेती द्या. आणि काय आम्ही काय जगच्या घरसार करणार आहे काय? जाय एकालाही देत नाही मी शेती. काय करतो तुम्ही? काय करता? एकालाही देत नाही. काय करता करून घ्या. नाही देत ना आम्हाला. पाहिजेही नाही म्हटलं तू पाहिजेही नाही म्हटलं, आणि काहीच नाही पाहिजे तू आलो आणि निघतो आम्ही आलो. तुम्ही काही करा, तुम्ही जा बाहेरच्या बाहेर, पण मी काही करतो तर अलग निघत नाही. पहिले मायावाली घर द्या, मायावाली शेती द्या, तेव्हा मी बाहेर निघतो. तशी मी बाहेर निघत नाही. तुम्ही एकटे जा राहिले, मी नाही जात. ह्या बुडी सोबत राहीन मी भांडण करून तर राहीन इथंच. ते माहीत आहे ना तुझ्या ठाई पगार पुरत नाही म्हणून म्हणते ना मी निघत नाही म्हणून राहिली. ते आता नाटक करून राहिली मी निघत नाही. ते काय सांगते तिचा गुण, ते काय सांगून राहिली. माझ्या पगारावर पुरत नाही तर मी भीक मागन म्हटलं आई, पण त्या ह्याच्यात राहत नाही म्हटलं. तू असं म्हणणं आहे ना का माझ्या पगार नाही पुरत म्हणून आम्ही रोवून राहिलो म्हणून त्या ह्याच्यात. हो असं बोलल्यानं होती का? असं नका बोलू. काही भीक नाही मागायला कर आहे नाही का? आपला हक्क आहे तो आपण घ्यायचाच आहे. काही असो त्याच्या मतानं ऐकणार आहे का? तुम्ही चालले त्याने बोलले त्याच्यावर चालले, काही नाही इथंच राहा. उगे मी सांगतो ते ऐका. मोठं घर आहे, दानात द्यासाठी आहे का? कोणासाठी आहे त्याचं वय तर? मग आपण त्याची का लेकरू नका? आपली आहे म्हटलं ते इस्टेट. पोरीले देईन पोरीच्या इथं का कमी आहे का? माया लग्न जुळवायच्या वेळेस तुम्ही सांगितली होती पोराच्या नावावर 7 एकर जमीन आहे, हे लिहून द्या. त्याच्याशिवाय मी अलग निघत नाही म्हणजे निघत नाही. मी मीटिंग उद्या भरवतो, तुम्ही काही करा. हो लय कोणत्याही लोकांना आनंद न्याय मायकूनच होते. मला म्हणा का काढून द्या तुमचे पोरं. काय तुमच्या नोकरीच्या भरोशावर पहा तुम्ही. मी माया विली देत नाही असंच म्हणून लोक देऊही नको म्हणून. तुमच्या इकडून 4 जण असन तर 10 जण आमच्या इकडून असन ना. खऱ्याचा नाही तर होईनच. आणि मेन म्हणजे बैठकीतल्या लोकांना बोलावतो ना मी. काय बोलले होते सारे जण? 7 एकर जमीन आहे म्हणे पोराच्या नावावर. तर मग माय बाबांना तेव्हा दिली, तशी नाही दिली म्हटलं पोरगी. तशी नाही दिली तुमच्या घरी फक्त नोकरीच्या भरोशावर. आणि अशा कशा आता तुम्ही जबान फेडणार आहे? मी तर ते घेतल्याशिवाय तर निघतच नाही. आणि हे माय घर बांधलेलं घेतल्याशिवाय जात नाही मी. ना वहिनी काले बैठकीपर्यंतच्या गोष्टी करता बंद करा विषय. काही नाही, काहीच कुठं गोष्ट काढायची गरज नाही, काहीच नाही. आय श्याम आई मॅळ करून राहिली. बोलणार नाही तर काय? तेही किती बोलणार नाही. तू सांग बरं. आई बोलते आम्ही ऐकूनच घ्या म्हणजे हानली मारली आम्हीच खातराव काय? पोरं आहे आम्ही तिचे आपण, तर मग काही ऐकून घेऊ का आईचं? आई पाय बरं कशी बोलली आज. मला किती म्हणायला लागलो असं. पगार नाही पुरत म्हणे तुमचा, निघा म्हणते अल्ल. म्हणजे तिच्या मनात असंच आहे ना का तुम्ही अल्लग निघून जा. किती दिवसाचा जॉब करून राहिला, पुरत नाही तरी जॉब करतो ना मी. कधी असं म्हटलं का घरात 1 रुपया देऊन राहिलो मी? 1 रुपया जमा नाही केला म्हटलं. हे मला अशी अपयश देऊन राहिली म्हटलं आई. म्हटलं वावर घ्यायच्या वेळेस म्हटलं पैसे म्या जमा केले, म्या दिले पैसे. म्या पैसे दिले तर तेव्हा नाही म्हटलं आईनं का मा पोराचे हो म्हणून. आता कशी बोलून राहिली आई? तू सांग रे श्याम, कसं आता हिचं कसं करा? लय वेळचं ऐकून राहिलं सगळ्याचं मी. आता तुम्हाला सांगून ठेवतो, सारे चुप बसा. कोणाच्याच नावावर जमीन नाही, महा नावावर जमीन आहे. मी कोणालाच नाही द्यात सध्या, कोणालाच नाही. मी मरेपर्यंत तुमच्या बाप जमीन उतरणार नाही. ह्या घराच्या बाहेर कोणीच जाणार नाही. ह्या माया पहिला आणि शेवटचा शब्द आहे. ज्याला राहायचं आहे त्यानं राहा, ज्याला घरात राहायचं नसेल त्यानं निघून जा. तुम्ही तसेच आहे ना. कधी तुम्ही मावा इकडून भाग घेतला, कधी माया विरोधात दिशेत चालले ना. आता घेणार आहे का तुम्ही? आता माई जमीन आहे ज्याला घराच्या बाहेर मलेच म्हणून राहिले ना घराच्या बाहेर चालली जाईन मी, वृद्धाश्रमात जाईन. काय जाय कुठं जायचं आहे? जा
बा कशी बोलता राहू दे ना आई तुम्ही बोलू नका ना वादाले वाद वाढत जाते चुप राहा आता सारे जण चुप राहा जा झोपून राहा पहिले जेव्हा तेव्हा तमाशे दाखवून राहिली लोकांना आवाज जात नाही काय 4 लोकांच्या कानावर जाते गोष्ट 4 तोंडी जाते म्हटलं काय आमची इज्जत राहते का तुमच्या यानं